तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत 200 अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे। तसंच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोप स्पर्धा समन्वय समितीने केला। त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे। तलाठी भरती कथित घोटाळ्यावरून आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार टीका केली आहे। नवनवीन तंत्रज्ञान आणून सरकारी नोकर भरतीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत, मात्र तरी घोटाळे थांबत नसतील तर याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे। आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो। काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर खोटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो। सत्यजित तांबे यांनी मागणी सरकारकडे केलेली आहे। काही आक्षेप घेतले स्पर्धा परीक्षा समितीने। तलाठी भरती घोटाळा झाल्याचा आरोप पुन्हा एकदा होतोय। स्पर्धा परीक्षांसाठी कठोर कायदा आणावा अशी मागणी आता सत्यजित तांबे यांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।